शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी कंपनी प्रतिनिधी सुनील पाटील, कावेरी व्हेजिटेबल सीड्स. आज आपण जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यामध्ये मंगरुळ या गावातले प्रगतिशील शेतकरी प्रकाश दयाराम कुंभार यांच्या शेतावर आपण आलेलो आहोत. त्यांनी आपलं कावेरी सीड कंपनीचं 64 नंबर हे कारलं त्यांनी लावलेलं आहे. तर त्यांची जी सरासरी लागवड आहे ही 5 ते 10 जूनच्या दरम्यान झालेली आहे. तर 64 नंबर कारल्याविषयी आपण श्रीयुत प्रकाश दादांचे चिरंजीव विशाल कुंभार यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांना कावेरीचं 64 नंबर हे कारलं कसं वाटलं, त्यांना कशा पद्धतीने उत्पादन मिळतंय, तर थोडक्यात आपण त्यांचे विचार जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. विशाल भाऊ, मला एक सांगा, तुम्ही कुठलं कारलं लावलंय? कावेरी 64. कावेरी 64. तर थोडक्यात तुमचा परिचय शेतकरी बंधूंना करून द्या. माझं नाव विशाल प्रकाश कुंभार, माझं गाव मंगरुळ. मी कारलं 64 नंबरचं कारलं लावलं. कावेरीचं 64 नंबर तुम्ही लागवड केलाय. ते उत्पन्नासाठी एकदम चांगलं आहे आणि त्याचं साईज चांगलं आहे, काटाही चांगला आहे. परत ते असं काटा नरम नाही त्याचा आणि उत्पन्नाच्या बाबतीत इतर व्हरायटीपेक्षा चांगलं आहे. तर थोडक्यात विशाल दादांना किंवा प्रकाश भाऊंना असं म्हणायचं आहे की कावेरीचं जे 64 नंबर आहे याला फळावर काटे भरपूर आहेत, परंतु काटे असले तरी लांबच्या मार्केटमध्ये जात जात इतर व्हरायटीची जी काठी ही तुटतात, तर तसं आपल्या 64 नंबरमध्ये नाहीये. काटा हा टणक आहे, त्यामुळे लांबच्या बाजारपेठेतही पाठवण्यास योग्य आहे. त्याचबरोबर अजून सांगायचं झालं 64 नंबरचे वैशिष्ट्य, तर हे उत्पादनाला भरपूर आहे. अगदी प्रत्येक पेऱ्यापर्यंत तुम्हाला फळं लागलेली दिसतील. त्यानंतर हे केवडा किंवा व्हायरस या 2 रोगांप्रती हे सहनशील असं वाण आहे. तर थोडक्यात आपण पाहूया प्लॉट. या शेतकरी बंधूंनो, इथे पाहू शकतो आपण कारले मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. आज त्यांचा 4था तोडा आहे. जवळपास जून पासून त्यांची लागवड असल्यामुळे सरासरी त्यांनी आतापर्यंत आजचा 4था तोडा आहे. या 4थ्या तोड्यामध्ये त्यांना जवळपास 3.5 टनाचा ॲव्हरेज मिळालेला आहे. आणि सरासरी बाजारभाव जर पाहिला आपण कावेरी 64 नंबरला 25 रुपयापासून ते आज मी 32 रुपये किलोपर्यंत त्यांना भाव मिळालेला आहे. सरासरी 3.5 टन माल तुमचा गेलेला आहे, म्हणजे सरासरी 250 कॅरेट त्यांचे गेलेले आहेत असं म्हणतायत. तर एक 15 किंवा 17 किलोपर्यंत जरी आपण पकडलं तरी 3.25-3.5 टनापर्यंत त्यांचा ॲव्हरेज येतो. तर अशा पद्धतीने हे कावेरीचं 64 नंबर जे कारलं आहे हे उत्पादनास भरपूर आहे, रोग किडी सहनशील असं वाण आहे. तर शेतकरी बंधूंना आम्ही एकच आव्हान करू की त्यांनीही कावेरी सीड कंपनीचं 64 नंबर हे कारलं लागवड करून आपली प्रगती साधावी आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवावे. तर विशाल भाऊ, तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगाल कारल्याविषयी? अजून लागवड करावी की नाही? लागवड हे इतर व्हरायटीपेक्षा चांगलं आहे आणि उत्पन्नही चांगलं देत आहे आणि व्हायरस व रोग प्रतिकार क्षमता याची चांगली आहे. इतर व्हरायटीपेक्षा याच्यावरती रोग किडींचा प्रादुर्भाव कमी आहे. तर थोडक्यात विशाल भाऊंचंही म्हणणं आहे की शेतकरी बंधूंनी मोठ्या प्रमाणात कावेरीचं 64 नंबर लागवड करावी. धन्यवाद.